नमस्कार. मी ॲडव्होकेट आकाश गोविंदवाड. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये FIR म्हणजेच फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, त्यालाच मराठीमध्ये बोलतात प्रथम माहिती अहवाल. नक्की FIR म्हणजे असते काय, कधी दाखल करतात आणि कोण दाखल करू शकतं याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. आणि FIRचं महत्त्व काय, प्रथम खबरी अहवालचं महत्त्व काय, त्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. का जेव्हा एखाद्या व्यक्तीविरुद्ध अन्याय अत्याचार होतो, एखाद्या व्यक्तीला कुठल्या गोष्टीचा त्रास होतो, त्या व्यक्तीला कोणी मारहाण करतं, त्या व्यक्तीची कोणती प्रॉपर्टी चोरीला गेलेली असेल किंवा त्या व्यक्तीची प्रॉपर्टीला काही नुकसान केलेलं असेल किंवा इतर बरेच गुन्हे असतात. जसं मर्डरचा गुन्हा झाला, खून करण्याचा गुन्हा, अटेम्प्ट टू मर्डर, खून करण्याचा प्रयत्न, चीटिंग, फसवणुकीचा गुन्हा झाला, तसा एक्स्टॉर्शन, खंडणी मागण्याचा गुन्हा झाला, रेप, बलात्काराचा गुन्हा झाला व अजून इतरही प्रकारचे बरेच गुन्हे असतात. जसे काही स्पेशल कायद्यांमध्ये गुन्हे असतात, जसा पोक्सोचा कायदा, प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड फ्रॉम सेक्शुअल ऑफेंडर्स ऍक्ट, म्हणजे जे लहान मुलं असतात 18 वर्षाच्या खाली, त्यांच्या विरुद्ध कोणी लैंगिक अत्याचार केला तर तशा प्रकारचे काही कायदे असतात. किंवा इतरही अजून काही कायदे असतात जे की गंभीर स्वरूपाचे असतात. असे कायदे किंवा असे गुन्हे की ज्याच्यामध्ये FIR दाखल होते, FIR फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, त्याच गुन्ह्यांमध्ये दाखल होते जे गुन्हे कॉग्निझेबल स्वरूपाचे आहेत, म्हणजेच त्याला मराठीत बोलतात दखलपात्र गुन्हे. जर तुमचा गुन्हा, तुमच्या विरुद्ध झालेला गुन्हा दखलपात्र नसेल तर त्या गुन्ह्यामध्ये FIR दाखल नाही होणार, त्या गुन्ह्यामध्ये NC दाखल होऊ शकते, म्हणजे त्यालाच बोलतात नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स. NC बद्दल आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बोलूया आणि समजून घेऊया, पण आज आपला मुद्दा आहे FIR बद्दल समजून घेण्याचा. जे कॉग्निझेबल ऑफेन्स असतात, दखलपात्र गुन्हे, त्याच गुन्ह्यांमध्ये FIR दाखल होते, एवढं लक्षात ठेवावं. आता FIR जेव्हा तुम्ही दाखल करायला जाता, एक तक्रार दाखल करायला जाता आरोपींविरुद्ध, तर कोणत्या कोणत्या गोष्टींचं लक्ष ठेवावं आणि काय गोष्टी FIR मध्ये सांगाव्यात, या गोष्टींबद्दल जरा चर्चा करूया. जेव्हा कधी तुम्ही पोलीस स्टेशनला जाता FIR देण्यासाठी, म्हणजे दाखल करण्यासाठी, तर लक्षात ठेवा, जी सत्य परिस्थिती आहे ती सत्य परिस्थिती तुम्हाला पोलिसांना सांगायची आहे. ओके, नक्की काय सांगायचं? जसं आता समजा तुमच्या सोबत कोणती घटना घडलेली असेल तर ती तारीख सांगायची, कोणत्या दिवशी तुमच्या विरुद्ध अपराध झाला, त्या दिवशीची तारीख, वेळ, किती आरोपी होते, त्या आरोपींपैकी काही आरोपी तुमच्या ओळखीचे होते का नाही, तुमच्या जे आरोपी ज्यांनी गुन्हा केला आहे तुमच्या ओळखीचे जरी असले तरी त्यांचं नाव सांगायचं, पूर्ण पूर्ण नाव माहिती नसेल, जेवढं नाव माहिती असेल तेवढं नाव सांगायचं FIR दाखल करताना. जर काही अनोळखी व्यक्ती असतील ते सांगायचं, काही अनोळखी व्यक्ती सुद्धा होते आणि त्यांनी कशा प्रकारचा गुन्हा तुमच्या सोबत केला आहे. समजा तुमचा मारामारीचा गुन्हा असेल, बलात्काराचा गुन्हा असेल, चिटिंगचा गुन्हा असेल, खंडणीचा गुन्हा असेल किंवा इतरही प्रकारचे अजून काही गुन्हे असतील, त्या गुन्ह्यांबद्दल पूर्ण खरी माहिती, जेव्हापासून तो गुन्हा तुमच्यासोबत घडत आलेला आहे तेव्हापासून तुम्ही त्या गुन्ह्याची माहिती पोलिसांना सांगणं गरजेचं आहे. आणि तुम्ही जी तक्रार दाखल करताय पोलीस स्टेशन मध्ये, जी माहिती देताय, तीच माहिती तुमच्या FIR मध्ये सुद्धा नोंदवली जाईल. ओके, आता समजा तुम्ही ती माहिती वगैरे सांगितली आणि तुम्ही फिर्यादी आहात, त्याच्यानंतर तुम्हाला जर असा जर प्रश्न पडला असेल FIR दाखल करण्यासाठी कुठली फीस लागते का? FIR दाखल करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीस नाहीये, शासनाने कुठल्याही प्रकारची फीस ठेवलेली नाहीये FIR दाखल करायला. FIR मोफत दाखल केली जाते आणि तो तुमचा अधिकारच असतो. जर तुम्हाला त्रास झाला आहे, तुमच्या विरुद्ध अन्याय अत्याचार झाला आहे, तर तुम्ही तो पोलीस स्टेशनला तुमची तक्रार दाखल करू शकता. तुम्ही FIR दाखल केल्यानंतर त्या FIR ची एक कॉपी मोफत तुम्हालाही देणं हे बंधनकारक आहे पोलीस अधिकाऱ्यांना. FIR ही कायद्याच्या कुठल्या सेक्शन प्रमाणे दाखल केली जाते? आपण जर बघितलं आता, तर भारतीय न्याय संहिता हा नवीन कायदा आलेला आहे. ह्या कायद्यामध्ये गुन्हे म्हणजे कुठल्या प्रकारचे गुन्हे आहेत त्या कायद्यांबद्दल माहिती दिली आहे व इतर काही डेफिनेशन्स बद्दल माहिती दिलेली आहे.
आणि FIR चं कलम नक्की कोणतं? भारतीय नागरिक सुरक्षा संहिता हा कायदा आहे. या कायद्यामध्ये FIR चं कलम आहे 173. ओके, ह्या 173 कलम प्रमाणे FIR दाखल केली जाते. आता याच्यामध्ये काही आरोपी असतील, त्यांना शंका येते की म्हणजे ह्या FIR मध्ये जे आमच्याबद्दल सांगितलं आहे ते पूर्ण खोटं आहे. पण फिर्यादी जे असतात त्यांचं म्हणणं असतं FIR मध्ये आम्ही जे सांगितलं आहे ती आमची तक्रार खरीच आहे. ती FIR जे असतं ना, FIR मध्ये जे सांगितलेलं आहे ते पूर्णपणे खरंच आहे किंवा खोटंच आहे ते त्या परिस्थितीला सांगता येणार नाही ज्या वेळेस तक्रार दाखल केलेली आहे. जेव्हा जी तक्रार दाखल केली, FIR दाखल केलेली आहे, तो खटला कोर्टात चालेल, त्याची पूर्ण सुनावणी झाल्याच्या नंतर समजेल की जे सांगितलेलं तक्रार दिलेली ती खरी होती का खोटी होती, किंवा तक्रार जरी खरी असेल पण पुराव्याच्या अभावी आरोपींना सोडून देता येते, किंवा इतर काही निष्कर्ष असू शकतात कोर्टाचे. पण मात्र FIR दाखल करताना आपण खूप सावधगिरीने, खूप व्यवस्थित विचार करून पूर्ण जी सत्य परिस्थिती आहे तीच तुम्ही FIR मध्ये सांगावी. जर तुम्ही म्हणजे फिर्यादीने जर खोटी FIR दाखल केली तर फिर्यादीवर सुद्धा कायदेशीर कारवाई होऊ शकते. ही गोष्ट सुद्धा आपण लक्षामध्ये घ्यावी. ओके, आता जर तुमचे FIR तक्रार दाखल करण्याबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही मला ते कमेंट मध्ये विचारा. अजून एक गोष्ट महत्वाची याच्या पुढे आपण डिस्कस करूया की FIR कुठे दाखल केली जाते. FIR पोलीस स्टेशन मध्येच दाखल केली जाते, एवढं लक्षात ठेवावं. आणि आता तुम्ही FIR जे आहे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट हे ऑनलाईन सुद्धा दाखल करू शकता. तुम्ही पोलिसांच्या वेबसाईट वरून ऑनलाईन सुद्धा FIR दाखल करू शकता तुम्ही. फक्त एवढीच गोष्ट आहे, जर तुम्ही ऑनलाईन FIR दाखल केली, ज्या दिवशी दाखल केली FIR त्या दिवशीपासून 3 दिवसांमध्ये तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तिथं साईन करावी लागते. पोलीस अधिकारी बोलवतात तेव्हा तुमच्या तक्रारी संदर्भामध्ये. FIR कुठे दाखल करावी म्हणजे आता बघा, हा जो कुठे दाखल करावी, कशी दाखल करावी याच्याबद्दलचा एक गोष्ट सांगतो. समजा आता जसं आपण एक 2 जिल्ह्यांची परिस्थिती घेऊया. समजा एक अकोला जिल्हा आहे, घटना झाली अकोला जिल्ह्यामध्ये आणि तिथे एक महिला राहत होती. ते समजा तिचं सासर घर असेल, तिथे राहत होती महिला, तिच्यासोबत तिच्या विरुद्ध अन्याय अत्याचार झाला. त्या अन्याय अत्याचार तिच्यासोबत झाला, त्याच्यानंतर ती इथे आली तिच्या आईजवळ ठाणे जिल्ह्यामध्ये. तर ठाणे जिल्ह्यामध्ये जरी आली ती, तर इथे सुद्धा ती FIR दाखल करू शकते. जसे 498 च्या केसेस झाल्या, इथे आल्याच्या नंतरही ती तक्रार दाखल करू शकते. ही पहिली परिस्थिती. आता दुसरी परिस्थिती, समजा गुन्हा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये झालेला आहे एका व्यक्तीसोबत, त्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये झालेला आहे, पण काही कारणास्तव त्या जिल्ह्यामध्ये, त्या तालुक्यामध्ये, त्या ठिकाणी त्या व्यक्तीला FIR फाईल करणं, तक्रार दाखल करणं हे प्रॉब्लेमॅटिक होत होतं. म्हणजे त्या व्यक्तीला तिथे भीती होती, म्हणजे तिच्या जीवाला धोका होता त्या व्यक्तीच्या. म्हणून त्या व्यक्तीने त्या जिल्ह्यात, त्या तालुक्यात, त्या ठिकाणी जिथे त्याच्यासोबत घटना घडली आहे तिथं जरी नसेल त्याने FIR दाखल केली तरी तो दुसऱ्या जिल्ह्यामध्ये किंवा दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या पोलीस स्टेशनला सुद्धा गुन्हा दाखल करू शकतो, FIR दाखल करू शकतो. कारण आता नवीन कायद्यामध्ये तशी तरतूद आलेली आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहितेचे कलम 173 मध्ये. ओके, जर अजून काही तुमचे काही प्रश्न असतील FIR संदर्भामध्ये तर ते कमेंट मध्ये विचारा. आणि दुसरा व्हिडिओ FIR संदर्भामध्ये, तक्रार दाखल करण्याच्या संदर्भामध्ये येणार आहे. पोलीस अधिकारी जर तक्रार दाखल करून नसतील घेत तर काय करावे आणि तक्रार कशी दाखल करून घ्यावी ते याच्याबद्दल मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. धन्यवाद. काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये विचारावे. थँक्यू.